साता जन्माची पुण्याई बहिणाबाई। खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। तर मग वाट कसली बघताय, चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये। प्रचंड व्हरायटी, सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर। 10,000ची सिल्क साडी फक्त 2,500, 1,000 रुपयांची जुला सिल्क 499 ला, जेंट्स साठी 1 शर्ट वर 2 शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स। ऑफर फक्त 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। भ्रष्टाचारी आयुक्त शुभम गुप्तांची सांगलीतून हक्कलपट्टी करा, युवा नेते इंद्रजितदादा घाटे यांची मागणी। सांगली महापालिकेतील कारभाराचीही चौकशीची मागणी। गडचिरोली हद्दीतील भामरागड आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत दुधाळ गाय वाटप योजनेत कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या महापालिका आयुक्त व प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी शुभम गुप्ता यांना सांगली महापालिकेत आयुक्त म्हणून काम करण्याचा नैतिक अधिकार नाही। त्यामुळे सदर भ्रष्टाचारी आयुक्तांची सांगली जिल्ह्यातून हक्कलपट्टी करावी, तसेच त्यांचे IAS पदही रद्द करावं अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते इंद्रजितदादा घाटे यांनी राज्य सरकारकडे केली आहे। तसेच सांगली महापालिकेत प्रशासक म्हणून नियुक्त झाल्यानंतर आयुक्त गुप्ता यांनी केलेल्या विविध कामांचीही खातेनिहाय चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड आदिवासी विकास प्रकल्पात तत्कालीन प्रकल्पाधिकारी असलेल्या शुभम गुप्ता यांनी कोट्यावधी रुपये भ्रष्टाचार केल्याचं समोर आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे। आदिवासी समाजातील गरीब लाभार्थ्यांसह कार्यालयीन कर्मचाऱ्यांना धमकावून योजनेचे पैसे लाभार्थ्यांना न देता इतर खात्यावर वळवून हडप केल्याचा ठपका शुभम गुप्ता यांच्यावर बसला आहे। गडचिरोली जिल्ह्यातील भामरगड आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत दुधाळ गाय वाटप योजनेत कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचाराचा आरोप हा सांगली महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्यावर आदिवासी विभागाच्या अहवालात हे स्पष्ट झाले आहे। ही अतिशय खेदजनक बाब आहे। आदिवासी लोकांच्या योजनेसाठी शासनाने केलेल्या योजनेत पैसे घालणे IAS अधिकाऱ्यानं, अशा IAS अधिकाऱ्यांवर लवकरात लवकर गुप्तांवर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे व त्यांच्यावर FIR गुन्हा नोंद झाला पाहिजे आहे अशी मागणी आम्ही करत आहे। लाखो रुपयांचे पगार घेतात आणि गरीब आदिवासींच्या गाय योजनेत हे भ्रष्टाचार करतात। अशा या गोष्ट ही महाराष्ट्रात खपून घेतली जाणार नाही याचा मी स्वतः पाठपुरावा करणार आहे व गुप्तांवर माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांचं निलंबन झालं पाहिजे, त्यांचं IAS पद रद्द झालं पाहिजे व त्यांच्यावर गुन्हा दाखल पाहिजे यासाठी आम्ही स्वतः पाठपुरावा करणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।